गुड मॉर्निंग. तर आज आपण करणार आहोत पालकाचं गरगटं किंवा पालकाची आमटी. त्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. तर इथे मी तूर डाळ आणि शेंगदाणे हे दोन्हीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हा चिरलेला पालक मी त्याच्यामध्ये घालत आहे. तर आपल्याला एक टोमॅटोसुद्धा लागणार आहे, तोही मी बारीक चिरून घेत आहे. आणि आता हे चिरलेला टोमॅटो त्याच्यावरती घालून आपल्याला हे छानसं शिजवून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. हे मिश्रण तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये घालून शिजवून घेऊ शकता किंवा असं एका भांड्यामध्ये घालून कुकरला लावून शिजवून घेऊ शकता. आणि नंतर आपल्याला आता लसूण लागणार आहे, तर हा लसूणसुद्धा मी सोलून घेत आहे. आता हे मिश्रण आपलं आता छान असं शिजलेलं आहे. तर आपण हे स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घेऊया, कारण त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि तूर डाळ घातलेली हे थोडंसं क्रश होण्यासाठी आपल्याला हे छान असं स्मॅश करायचं आहे, जरा जाडसरच. आता इकडे लसूण मी थोडा ठेचून घेत आहे जाडसर. आता एका भात्याल्यामध्ये थोडंसं तेल, थोडीशी मोहरी, थोडी जिरे, थोडासा तो लसूण घालायचा आहे. नंतर कढीपत्ता टाकायचा आहे, थोडी हिंग पावडर घालायची आहे. आणि इथे मी अख्खे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. वाटाणे मी डायरेक्ट शिजवलेले नाही आहेत, तेलामध्ये घालत आहे, कारण वाटाण्यांना फार असं शिजवण्याची गरज नाही, ते ओले असल्या कारणाने. आता आपल्याला इथे लाल तिखट मसाला घालायचा आहे, थोडं मीठ घालायचं आहे आणि चवीपुरती थोडी साखर घालायची आहे. आता हे तेलामध्ये थोडं परतलं की आपण जे स्मॅश केलेलं पालकाचं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये ओतायचं आहे. थोडंसं पाणीही घालायचं आहे, जेणेकरून ते छान असं शिजेल. आणि मस्त ह्याला छान मंद आचेवर उकळी द्यायची आहे. आणि वास तर खूप छान येत आहे. आणि पालकाची आमटी आता आपली शिजलेली आहे. तुम्ही ही मस्त भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत छान एन्जॉय करू शकता. तर मस्त अशी पालकाची आमटी नक्की घरी करून बघा. याला पालकाचं गरगटं असं सुद्धा म्हणतात. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.